संस्थापक विजय नाना लकडे त्यांच्या या वर्धापनानिमित्त इथं उपस्थित असलेले या मतदारसंघाचे जिल्हा परिषदचे सदस्य प्राजक्त दुर्गाडे, दिलीपदादा फरांदे, या परिसरात कमी बोलून समाजात जास्त संपर्क ठेवणारे प्रमोदजी काका काकडे आरोग्यात या परिसरात सामान्यांना आधार मिळावा म्हणून जे सातत्यानं काम करत असतात ते माननीय डॉक्टरजी सावंत आमच्या पक्षाचे शरदचंद्रजी पक्षाचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र बापू जगताप, आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती विभागाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गांधी, हे लहान कामापासून मोठ्या कामापर्यंत त्यांचा सर्वसामान्यांना आधार वाटतो ते आमचे संभाजीराव होळकर, ज्यांचा बंगला दीप बंगला म्हणून कोराड्याला उजव्या हाताला आपल्याला लागतो. भगत बापूंचं नाव आपल्या परिसराला माहिती आहे. आज त्यांचाच पुतण्या सुनीतात्या त्यांचाच पुतण्या जॅकेट घालून आपल्यासमोर कारखान्याच्या भावाच्या संदर्भात ठामपणाने बोलत असतात. आमची स्नेही सुनीतात्या माननीय PI साहेब, आमच्या भागात आमच्या गावात तरुण पिढीला उद्योजकांचं मार्गदर्शन करणारे संदीपराव धायगुडे, पतसंस्था, मैत्री, राजकारण, समाजकारण, व्यवसाय हे सगळेच सांभाळणारे शैलीचे असतं माननीय जगताप साहेब, आमचे मित्र लक्ष्मीराव, जमलेले सगळे वडीलधारी कांचनदादा योगेश साहेब, पंचायत समिती सदस्य संतोषदादा, पृथ्वीराज युवराज, संभाजीराव भाकरे, सचिन मोरे, अल्ताफ, जमलेले सगळे वडीलधारी भावांनी बहिणी. कार्यक्रमाचा हा शेवटच्या वर्णापर्यंत आहे. मग भेटण्याचं, शुभेच्छा देण्याचं, आणि मी आता आलो, मी आता भेटले, माझं काम संपलं. एकदा विचाराला भेटल्यानंतर थांबायचं कशासाठी? त्या भावनेनं बरीच माणसं जगडे महाराज, तोरणे पाटील भेटून जाय करायला लागले. लोकशाहीचे चार स्तंभ आहे: संसद, न्यायव्यवस्था, प्रशासन, आणि चौथा स्तंभ आहे आपला पत्रकारितेचा. पण पत्रकारिता एक असा स्तंभ आहे की ह्या तिन्ही गोष्टीवर अंकुश ठेवण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम हे पत्रकारिता करत असते. आणि त्याचं काम आपण विजयराव नाना आपण करत आहात. सगळ्यांना माहिती असेल तरी सांगतो. मुला जाईल विजयराव हे चौघे भाऊ, शिवबा, विजयराव, बाळासाहेब आणि त्यांचे माजी सरपंच निंबूचे आपले संपतराव, त्यांच्या वडिलांचं नाव रामभाऊ, रामचंद्र मानाचे झाले. कौटुंबिक संबंध आमच्या वडिलांपासून आजोबांपासून त्यांचे आहेत. एक साधस कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि कुठल्याही क्षेत्रात जे काम कराल ते प्रामाणिकपणे ते करतील, अशीच त्या कुटुंबाची आणि त्या सगळ्या माणसांची आख्यायिका या परिसरातली आहे. विजयराव एकच वर्षात, एका वर्धापन दिवसात आपण एवढी माणसं मिळवणं, एवढी प्रसिद्धी मिळवणं हे काही सोपं नाही. देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदर
ब्रिटिशांच्या विरोधात आपलं मत मांडावं म्हणून केसरी आणि बाकीची वृत्तपत्र निर्माण झाली. पण त्यानंतर त्यांच्यावर केसेस घातल्या गेल्या आणि ती वृत्तपत्र बंद पाडण्याबाबतीत इंग्रज सरकारनं प्रयत्न केले होते. कालांतरानंतर मग परुळेकर हे बाकी इतके पत्रकारिते क्षेत्रात आले, जाधव आपले पुढारीचे असतील, दर्डा लोकमतचे असतील, कितीतरी पत्रकारिता आल्या की त्यांनी या देशातलं विचार सगळा असा झाकून टाकला. पण इलेक्ट्रॉनिक मीडिया आला त्यावेळेस मात्र समाजातल्या लहानात लहान माणसाचा आवाजसुद्धा समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत जायला लागला. आणि त्याला कारण हा मीडिया हे लक्षात ठेवा. लोकतंत्र, लोकशाही म्हणजे लोकजीवन, ह्याच्यात लोकजीवनात सगळे स्तर येत नाही. एक मोठा श्रीमंत आहे, एक बलाढ्य आहे, एक बलाढ्य आहे, एक एकदमच किरकोळ आहे, एक श्रीमंत ते एकदम गरीब आहे, एक इतका शिकला आहे की दुसऱ्याला अंगठी वाहतो. म्हणजे इतकी समाजातली ही तफावत एका माळेत बांधायचं काम प्रशासनाबरोबर वृत्तपत्र करत असतं. आणि ते झालं पण जोपर्यंत वृत्तपत्रांचं आहे तोपर्यंत समाज हा नीट राहिल्याशिवाय राहत नाही. जातीय व्यवस्था चातुर्वर्ण ही पूर्ण होती आणि न कळत आपल्या मनावर ते झूट ठेवलं गेलं होतं. साने गुरुजींना सुद्धा विठ्ठल मंदिरात दर्शन घ्यायला सामान्य माणसाला मिळावं म्हणून उपोषण करायला लागलं. ज्या साने गुरुजींचं आई आणि समाज ह्याच्यावर वर्षानुवर्ष आपण पुस्तकं वाचतो. प्रके अत्र्यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं, प्रके अत्र्यांनी त्यांच्यावर पिक्चर काढला. हे सगळं आपण पाहिलं तर साने गुरुजींना तिथं उपोषण करायला लागलं हे विशेष वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 तळ्यात पाणी मला प्यायला अधिकार द्या म्हणून भांडावं लागतं. आणि त्याच बाबासाहेबांना नाशिकच्या तिथं काळाराम मंदिरात मला दर्शन घ्यायला जाऊ द्या म्हणून भांडावं लागतं. म्हणजे लोकशाहीच्या हा असणारा दुभाषीपणा, दुरावा हा जवळ करण्याचं काम पत्रकारितेला करावं लागेल. मी जर पदाव नसेल तर माझा आवाज मोठा नाही. मी पदाव नसेल आणि पदाव मोठे असेल आणि मी सहज जरी बोललो तरी माझ्या शब्दाची दखल घेतली गेली पाहिजे. पण तीच दखल जर पत्रकारांच्या मनात आली तर नाना तुम्ही सामान्य माणसाचा आवाज सुद्धा उठवू शकता. परवाचा दत्तघाटावर झालेला ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा झगडे महाराजांनी कितीही आवाज उकाडला असता तर त्यांना आपली जोड नसती तर समाजापर्यंत त्यांचा आवाज गेला नसता. हे जाण्याचं काम हे वृत्तपत्रांनी केलं. समाजातल्या आत्ताच्या व्यवस्थेच्या संदर्भात मला एकच आपल्याला विनंती आहे. अज्ञानापोटी असलेलं जातीयवाद आणि सज्ञान होऊन गेलेला जातीवाद ह्याच्यामधला फरक असा आहे. अज्ञान हे अज्ञान असतं, त्याला सज्ञान केलं तर तो सरळ होतो. पण जो सज्ञान झालेला आहे आणि त्याची जर हे विभक्तपणा करायचा प्रयत्न केला तर समाज बिघडल्याशिवाय राहणार नाही. आता कळून सुद्धा त्याला ते वाईट करायचं असतं. हे वाईट पण आता तुम्हाला रोखावं लागेल. म्हणून पत्रकारितेची जबाबदारी हे दुधारीसारखी आहे. कुठंही गेलं तरी कापणार आहे, पण ते कापणं वाईटाला असावं, चांगल्याला नसावं. चांगल्याला एकही असावी या दृष्टिकोनातून पत्रकारितेचं काम आपण निश्चितपणाने कराल. ज्या जुन्या पत्रकारितांनी, वृत्तपत्रांनी, नाहीतरी आत्ता नवीन आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने समाज घड्याळाला जाऊ नये या बाबतीत आपण निश्चितपणाने काळजी घ्यावी. आणि जे हे स्तंभ आहे ते स्तंभ ज्यांच्या हातात सत्ता आहे ह्याचे बटीक व्हायला लागले आहे. हे चित्र दिवसोदिवस बघण्याचं आणि ते होण्याचं वाढायलाच लागलेलं आहे. त्यामुळं सामान्य माणसाला न्याय मिळेल का नाही ही भीती कायम त्याच्या डोक्यावर टांगती तलवार राहते. मग तो कुणाचं तरी व्हायचा प्रयत्न करतो, शिपाई होण्याचा प्रयत्न करतो, दायित्व स्वीकार
स्वीकारतो आणि न कळत स्वतःच्या स्वातंत्र्याला तो बळी देत असतो हे निश्चितपणे आपल्याला पाहावं लागेल. या तालुक्याचे आदरणीय आमदार माननीय संजयजी जगताप साहेब इथं आलेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून या परिसराच्या वतीने त्यांचं स्वागत. पुरंदर हवेलीचे माजी आमदार सन्माननीय संजयजी जगताप साहेब सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आमदार साहेब इकडे सन्माननीय विजयनाना ढकले यांना विनंती करतो की आपण